तर उत्तर पुणे जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक भागात ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि त्यामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, रस्त्यांवर पाणी साचलंय, त्यामुळे गावांचा संपर्क तुटलाय। पूर परिस्थितीमुळे वाहतूक ठप्प झाली आहे आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। रोहित, आपण पाहतोय सलग 5 दिवस पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय, त्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झालंय। आज काय परिस्थिती आहे? खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामध्ये इंद्रायणी नदी आहे, भीमा नदी आहे, भामा नदी, घोड नदी या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत। याचाच परिणाम आता शहरी भागामध्ये होऊ लागलेला आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये संपूर्ण परिसर हा पाण्याखाली गेलेला आहे। पुणे नाशिक महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। संपूर्ण महामार्ग चाकण वाकी या परिसरामध्ये पाण्याखाली गेलाय। त्यामुळं चाकण औद्योगिक क्षेत्रातली वाहतूक ही ठप्प झालेली आहे। रात्रीपासून नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, कारण अनेक गावांमध्ये छोटे मोठे पूल असतील हे पाण्याखाली गेलेले आहेत। धोकादायक पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। सध्या गावागावातले रस्ते पाण्याखाली आहेत, नदी पात्र दुथडी भरून वाहत आहेत। मुसळधार पाऊस सुरू आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं पालखी प्रस्थान होते। याच दरम्यान इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते। त्या सगळ्या परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे नागरिकांनी कुठेतरी बाहेर पडू नये। नक्कीच जुन्नर परिसरामध्ये गडकोट किल्ल्यांवरती पर्यटकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी कुठेतरी स्वतःची नक्कीच काळजी रोहिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो उत्तर पुण्यातली ही दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय।